नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आता आपण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत। नाशिकच्या इगतपुरीत अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे। अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून बंदचे हाक। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर सलग चौथ्या दिवशी आयकर विभागाची कारवाई। 83 तास उलटूनही फलटणमध्ये निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा सुरूच आहे आणि कार्यकर्ते संजीवराजांच्या घराबाहेर ठाण मांडले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून दशक्रिय आंदोलन, दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारचं हे आंदोलन। अहिल्यानगरच्या कोपरगाव शहरात आंबेडकरी समाजाकडून बंदची हाक, बॅनर फाडल्यानं शहरात तणावाचं वातावरण, समाजकंटकांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, आंदोलकांचा इशारा आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीत बांधकाम कामगार सेनेचा सहाय्यक कामगार कार्यालयावर मोर्चा, बांधकाम कामगारांसाठी भांडी संच वाटप पुन्हा सुरू करण्याची कामगार सेनेची मागणी आहे। दिल्लीतील विजयानंतर नांदेडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह। येवल्यात भाजप पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष, दिल्लीमधील मोठ्या यशानंतर एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत विजयोत्सव साजरा। सिंधुदुर्गच्या कणकवली बस स्थानकासमोर भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी, दिल्लीतील यशानंतर आनंदोत्सव साजरा। दिल्ली निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर नागपुरात भाजपचा जल्लोष, एकमेकांना मिठाई भरवत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। परभणीत भाजप कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी, भाजपच्या दिल्लीतील विजयाचा शहरासह ग्रामीण भागात जल्लोष। धाराशिवमध्ये 4 चाकी वाहन आणि इतर लाभ घेणाऱ्या 2274 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द, आरटीओ कार्यालय आणि महसूलच्या याद्या पाहून अर्ज रद्द। अमरावती जिल्ह्यात 22,472 महिला लाडकी बहिणीसाठी अपात्र, 14 महिलांनी स्वतः लाभ नाकारलाय। लाडकी बहिणीच्या सर्वेक्षणावर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार। हिंगोलीत 4 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार, कारवाईच्या भीतीने योजना बंद करण्यासाठी अर्ज केला असता प्रकार उघडकीस आलाय। 4घांवर कारवाई होणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती। 12वी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्यानंच पालकांमध्ये गोंधळ, कोल्हापूरमधील महाविद्यालयात पालकांनी विचारलाय प्रशासनाला जाब, हॉल तिकिटावर वेगळेच विषय आल्यानं विद्यार्थी नाराज। 10वी-12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परभणीतील परीक्षा केंद्र परिसरात कलम 163 लागू, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंकडून आदेश जारी, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कलम 163 लागू। नांदेडच्या आश्रमशाळेतील 59 विद्यार्थ्यांना विषबाधा, विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, विषबाधेचं कारण अस्पष्ट आहे। पुणे शहरातील VBS बाधितांची संख्या 180 वर, आता 22 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 58 जणांना अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत 79 GSB बाधितांना डिस्चार्ज मिळाल्याची माहिती आहे। चंद्रपूरमधील भद्रावती तालुक्यात GBSचा दुसरा रुग्ण आढळला, रुग्णावर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सोलापूरमधील सिव्हिल हॉस्पिटलसाठी नवं MRI मशीन मंजूर झालं, आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीनंतर अजित पवारांकडून मंजुरी देण्यात आली। मागील 5 वर्षांपासून मशीनसाठी पाठपुरावा सुरू होता। चाळीसगाव उपविभागाला मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळाली, पोलीस अधिकारी राजेश श्रीनाथ चंदेल यांच्याकडून व्हॅनचा शुभारंभ, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक व्हॅनचा उपयोग होणार आहे। अमरावती शहरात सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग विना वाहतुकीचा बोजवारा उडालाय, पोलीस कल्याण कंट्रोल रूम पंप चौकामधील सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच नसल्यानं पादचाऱ्यांसह वाहनधारकांची तारांबळ उडते। वाशिम जिल्ह्यामधील 50 ग्रामपंचायतींना आर्थिक संकटाचा फटका, 3 कोटी 10 लाखांच्या बिलांना शासनाचा ब्रेक, पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती आणि सार्वजनिक सुविधांची कामं ठप्प। 7 कालनी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा, वर्धा जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यादव यांच्या सूचना, सेवाग्राम विकास आराखड्याला गती देण्याचंही आवाहन। वर्ध्याच्या सांगवीमध्ये नवीन कायद्याच्या प्रचार आणि प्रसिद्धीबाबत कार्यशाळा, पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांची उपस्थिती, नवीन लागू झालेल्या कायद्यांच्या अनुषंगानं मार्गदर्शन।
सोलापूरच्या करमाळाचे पोलीस निरीक्षक विनोद घुगेंकडून तक्रार निवारण दिनाचं आयोजन, पोलिसांकडून अनेक तक्रारींचा निवारा। कल्याण भांडूप परिमंडलात अभय योजनेतून 7,000 घरांमध्ये वीज पुरवठा सुरू, मूळ थकबाकीमध्ये 5 ते 10% सवलत मिळाली आहे। थकबाकीदारांनीही योजनेचा लाभ घेण्याचं महावितरणकडून आवाहन करण्यात आलं आहे। धाराशिवमधील कळंब नगर परिषदेची थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम, थकबाकी वसुलीसाठी 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून 4,07,00,000 रकमेच्या वसुलीसाठी मोहीम आहे। पुणे जिल्ह्यात भाजपच्या सदस्य नोंदणीचा धडाका, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळेंकडून सदस्य नोंदणीचा आढावा, काळेंकडून कार्यकर्त्यांना नोंदणी संदर्भात मार्गदर्शन। सांगलीच्या मिरजमधील वड्डी ग्रामपंचायतीमध्ये भाजपची एकहाती सत्ता असूनही विकास निधी नाहीये आणि ग्रामपंचायतीमधील भाजप नेत्यांचा पक्षांतराचा इशारा आहे। जळगावात सीसीआयची खरेदी 10 दिवसांपासून बंद, खासगी बाजाराकडे आता शेतकऱ्यांची पाठ। कापसाला 6,200 ते 6,500 प्रति क्विंटल दर आहे। तापी नदीवरील मनमाता मेगा रिचार्ज प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला। मध्य प्रदेश सरकारकडून राज्य सरकारला हिरवा कंदील, महाराष्ट्रातील 2,43,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। पुण्याच्या खडकवासला धरण साखळीमध्ये 19.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, पावसाचा विलंब आणि शेतीसाठी पाणी पुरवठ्याचा विचार करून प्रशासनाकडून पाण्याचं नियोजन। सिंधुदुर्गातील तिलारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राला 128 कोटी रुपये देणार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची माहिती। तिलारीच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यास गोव्यास पाणी समस्या जाणवणार नसल्याची प्रतिक्रिया। भोरमधील नीरा देवघर उपसा सिंचन प्रकल्पाची कामं प्रगतीपथावर, भोरसह खंडाळा आणि फलटण तालुक्यामधील शेतकऱ्यांना 2027 अखेर मिळणार सिंचनाचा लाभ। सांगलीच्या म्हैसाळमध्ये कृष्णा नदीवर 1 टीएमसी क्षमतेचा बंधारा बांधण्याच्या कामाला सुरुवात, मात्र बंधाऱ्यामुळे नदीकाठी शेती पाण्याखाली जाणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये भीती आहे। शासनानं भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा। गोंदियाच्या गोरेगावमधील भंडंगा इथं अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळेच विद्युत पंप बंद, शेतीला पाणी पुरत नसल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत। 24 तास सुरळीत विद्युत पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या दुसऱ्या विस्तारवाढ प्रकल्पाच्या बॉयलरचं अग्निप्रदान, तर आता कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती। पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई, पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावर कारवाई, सुरक्षेच्या कारणास्तव परिसरामधील इंटरनेटची सुविधा बंद। बीडच्या अंबेजोगाईच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचं आयोजन, 10 ते 12% विकासाचा दर ठेवला तर भारत विकसित देश होऊ शकतो, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर नीरज हातेकर यांची प्रतिक्रिया। सोलापूरमधील माढा पंचायत समितीकडून 6 महिन्यात 6 ग्रामसेवकांवर कारवाई, अनियमिततेचा ठपका ठेवत गटविकास अधिकारी महेश सुळेंकडून कारवाई। धाराशिवच्या उमरग्यामधील बलसूर विद्युत उपकेंद्र कार्यालयात संतप्त ग्रामस्थांनी कुलूप ठोकलंय। 3 दिवसांपासून भांताळा गावचा वीज पुरवठा बंद असल्यानं ग्रामस्थ आक्रमक। विनापरवाना गाळप प्रकरणी सोलापूरमधील 4 साखर कारखान्यांना दंडाची नोटीस, 4 कारखान्यांना 20,32,25,000 रुपये दंडाची नोटीस। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात टरबूज पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांकडून पिकांवर महागडी औषधं फवारणी, बळीराजा संकटात। अहिल्यानगरमध्ये सोयाबीन खरेदीसाठी दिलेली मुदत संपल्यानं शेतकरी अडचणीत, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। खरेदी बंद झाल्यानं शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त। वातावरणातील बदलामुळे गहू पिकावर अळीचासह रोगाचा देखील प्रादुर्भाव वाढला आणि अळी आणि करपा रोग वाटोक्यामध्ये आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे। वाशिम जिल्ह्यात हमीभाव केंद्रावर खरेदी बंद झाल्यानं बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा ओघ वाढलाय। जिल्ह्यातील बाजार समिती आणि उप बाजारांमध्ये 15,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची नोंद झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यात 1,814 शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा काढण्याचा प्रयत्न, 1,814 बोगस पीक विमा धारकांचे नाव रद्द करण्याचा पीक विमा कंपनीला आदेश देण्यात आले। रिसोड आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची खरेदी सुरू आहे, मात्र वाशिमपेक्षा रिसोड बाजारात हळदीला दर जास्त आहेत, शेतकरी नाराज झाले आहेत। जळगावच्या भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडून 18 लाखांचे दागिने जप्त, भुसावळ रेल्वे पोलीस यांची कारवाई आहे। वर्धा जिल्ह्यात सराईत गुन्हेगार हिस्ट्री शीटर गुन्हेगाराविरोधात कारवाई, तर 62 आरोपींकडून 13 लाख रुपयांचा दंड वसूल, प्रतिबंधक कारवाईच्या बंधपत्रामधील अटी शर्तींचं उल्लंघन केल्यानं ही कारवाई।
ठाण्याच्या शहापूरमध्ये अशिक्षितपणाचा फायदा घेऊन हजारो आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आली. महिलांना 2 ते 3 कोटींचा गंडा. आदिवासी संघटनेच्या अध्यक्षांची किनवली पोलीस ठाण्यात तक्रार. 1 जण ताब्यात, तपास सुरू आहे. नांदेडच्या अर्धापूर तामसा बायपास रस्त्यावर 2 पिकअपची एकमेकांना धडक. अपघातामध्ये 11 विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याणच्या विजयनगर नाक्यावर डंपर डिव्हायडरवर चढलाय. डंपर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झालाय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अकोल्यामधील अपोतीत खुर्दमध्ये ट्रॅक्टर, बोलेरो आणि दुचाकीचा अपघात. अपघातामध्ये एकाचा मृत्यू. दुर्घटनेत ट्रॅक्टरमधील काही मजूर जखमी झाले. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यामधील फुकटा शिवारामध्ये महिलेची 1.5 वर्षाच्या मुलीसह आत्महत्या. वडनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तपास सुरू आहे. शिर्डीतील 2 संस्थान कर्मचाऱ्यांची हत्या. पोलिसांकडून हत्येच्या घटनेचं रिक्रिएशन. दोन्ही आरोपींकडून हत्येची कबुली. नागपूरच्या आनंदनगर परिसरात अत्याचारानंतर अविवाहितेची आत्महत्या. पोलिसांकडून 4 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू. मुलगी शाळेत आणि पती कामावर गेला असताना ही घटना घडली आहे. नागपूरच्या वाडीमध्ये पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या. आर्थिक तणावामध्ये असल्यानं हवालदाराकडून टोकाचं पाऊल. धाराशिवच्या परंडा शहरातील बार्शीमध्ये घरफोडीच्या घटना. रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी. चोरट्यांविरोधात परंडा पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून शोध सुरू आहे. चंद्रपूरमध्ये चोरीच्या 13 दुचाकी जप्त. 1 जण ताब्यात. वरोरा पोलिसांची कारवाई. बनावट नंबर प्लेट लावून चालवली जात होती ही चोरीची वाहनं.